एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो. एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स 1 रुपयाला 5 चॉकलेट्स मिळतात. ही झाली खरेदी किंमत. 5 चॉकलेटची किंमत 1 रुपया आहे, तर एका चॉकलेटची किंमत आपण काढून घेऊया. 1 चॉकलेट बरोबर 1/5. त्यानंतर ही झाली खरेदी किंमत. खरेदी किंमत. आता विक्री किंमत काढून घेऊया आपण. विक्री किंमत 1 रुपयाच्या 4 चॉकलेट्स विकल्या जातात. 1 रुपये बरोबर 4 चॉकलेट्स. म्हणून 1 चॉकलेट केवढ्याला पडेल? तर 1 चॉकलेट बरोबर 1/4. आता या ठिकाणी एका चॉकलेटची खरेदी किंमत 1/5 आहे आणि एका चॉकलेटची विक्री किंमत 1/4 आहे. तर आपण या ठिकाणी 125 रुपयांचा फायदा करून घ्यायचा आहे. फायदा तेव्हाच होतो जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त असते. म्हणून आपण विक्री किंमतीमधून या ठिकाणी विक्री किंमत आहे 1/4 यामधून खरेदी किंमत 1/5 वजा करूया आणि वजा केल्यानंतर आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे 125 रुपयाचा. म्हणून बरोबर करूया 125. त्यानंतर आता तिरकस गुणाकार पद्धतीचा वापर करूया. 5 1 5 आणि 4 1 4. छेदामध्ये 5 आणि 4चा गुणाकार. 4 5 20 बरोबर 125. 5तून 4 गेले, 1 राहिले. छेदामध्ये 20 बरोबर 125. त्यानंतर या 20ला या बाजूला घेऊन जाऊया. म्हणून राहतील 1 बरोबर 125 गुणिले 20. आता हा गुणाकार करून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2500. म्हणजेच या ठिकाणी 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो दुकानदार 2500 चॉकलेट्स विकेन. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर.